बेटे, आपने मिथिलापति जनक जी का नाम सुना क्या माँ? हाँ, तो जनक जी की मैं प्यारी बेटी, मेरा नाम जानकी है। अयोध्या के महाराज दशरथ जी मेरे ससुर है। बहुत सुख था माँ मेरे जिंदगी में, लेकिन वनवास आना पड़ा। मेरे पतिदेव प्यासे है, ये खड्डा निर्मल जल नहीं दे रहा माँ बहुत देर से। अरे बेटी, मैंने आपको पहचाना, तू जनक की मानी हुई बेटी है, असली बेटी तू धरा की है। ये खड्डा तुम्हें निर्मल जल नहीं देगा का? तू पृथ्वीची मुलगी आहेस, आणि आता तू खड्डा केला ना, तो पृथ्वीचा मुलगा झाला. त्या खड्ड्याचं तुझं बहीण भावाचं नातं झालं. त्या खड्ड्याला वाटतं, मी जर माझ्या बहिणीला निर्मळ पाणी दिलं तर माझी ताई पुन्हा माझ्या तोंडावरून हात फिरवायची नाही. हिनं जन्मभर माझ्या तोंडावरूनच हात फिरवत राहावा, म्हणून हा खड्डा तुला जन्मभर निर्मळ पाणी देणार नाही. हे बारकावे लक्षात. मग पाणी मी मिळवून देते तुला. मग त्या म्हाताऱ्या भिल्लीनं पाणी मिळवून दिलं. इकडे पाणी घेऊन सीतामाई आली. तोपर्यंत बरेचसे भिल्लीने आलेले होते. त्यातल्या भिल्लिनीची इच्छा होती, हे पुरुष जर एका झाडाखाली बसले तर आपण हिच्याजवळ बसून काही चर्चा करू. महिला दोन पार्ट्या. सीतामाईनं मनोभाव ओळखला, जगाची माय आहे ती. त्या झाडाखाली जाऊन बसली तर तिथं सगळ्या भिल्लिनी आणि इकडे पुरुष, दोन पार्ट्या आपोआप झाल्या. दोन झाडाखाली, इथून दिसेल तुम्हाला. आता त्यांची हिंमत होत नाही, जगाची माय आहे सीता, विचारावं कसं. म्हणून सीतामाईनं सुरुवात केली, डरो मत, हम सब समान हैं, यहाँ रईस गरीब कोई भेद नहीं है, सब समान है, पूछो, संकोच मत करो. मग एक म्हातारी भिल्लीन सर्वांच्या वतीनं पुढं सरकली. सीतामाईला वाटलं, हे पतिव्रता धर्माच्या बाबतीत विचारल, मी अर्धा एक तास तरी त्याच्यावर प्रवचन करील. पूछो माँ. हाँ, मेरा सवाल है बेटी. हाँ पूछो. वो दो पुरुष है, वो आपके कौन लगते हैं? पार प्रवचन थंड पडलं सीतामाईचं. सीतामाईला वाटलं, मला वाटलं होतं हे पतिव्रता धर्माच्या बाबतीत विचारल. हे तर सरळ विचारते. ब्रह्माचा परिचय. आणि खरं आहे, ब्रह्माचा परिचय करून देण्याची ताकद भक्तीमध्ये आहे. त्या भिल्लिनींना म्हणायचं आहे, आई साहेब, आम्ही प्रवचन ऐकण्याच्या लायकीच्या नाही, अनपड आहोत. प्रवचन करण्यापेक्षा सरळ ब्रह्माचा परिचयच करून द्या ना. आपके कौन है? सरळ प्रश्न. तेव्हा परिचय करून देताना सीतामाई म्हणाल्या, वो जो खड़े हैं ना गौरवर्ण वाले, हाँ मेरे लघु देवर, लखन नाम है उसका, बहुत सेवा करते. अच्छा, वो गौरवर्ण वाले खड़े तुम्हारे देवर है, तो श्याम वर्ण वाले बैठे, वो कौन है? सीतामाईनं खाली मान घातली, साडीचा पदर पुढे केला आणि खाली मान घालून जमिनीकडे पाहून मुखातून शब्द निघाले, ओ मेरे परम सौभाग्य है. नाव घेतलं नाही. हा परिचय 2021चा असता तर हे मर्यादा पुरुषोत्तमाची पत्नी असल्यामुळे मर्यादेचं उल्लंघन नाही. पुढे भिल्लिनी बसलेले आहे तरी मर्यादा पहा. साडीचा पदर पुढे केला, जमिनीकडे पाहलन, खाली मान घालून पतीचा परिचय दिला, मेरे परम सौभाग्य. तिथून रामचंद्र, लक्ष्मणजी, सीतामाता तिघही निघाले. वाल्मिकीजीच्या आश्रमात आले. वाल्मिकीजीला राहण्याचं ठिकाण विचारलं. वाल्मिकीजींनी 14 ठिकाणं सांगितली. त्यात प्रारंभ केला तो कानाजवळून. जिनके श्रवण समुद्र समाना, ज्याचे कान समुद्रासारखे रामा, ज्याची जीवा हंसिनी आहे, ज्याचे नेत्र चातकासारखे आहे, असे 14 ठिकाणं. समुद्रासारखे कान म्हणजे याचा गुणधर्म घ्यायचा, हे समजून घ्या कथा. समुद्रासारखे कान म्हणजे जगातल्या नद्या दुथड्या भरून वाहून गेल्या तरी समुद्र एकाही नदीला वापस करत नाही, पाण्यानं पूर्ण भरत नाही. अजून समुद्र पूर्ण झालेला नाही, नद्या किती वाहून जातात.
तसं जन्मचा जन्म तुझी कथा ज्यानं आपल्या कानानं ऐकली रामा, तरी मरेपर्यंत त्याच्या कानाची तृप्ती झाली नाही. हे तुझं राहण्याचं पहिलं ठिकाण. याला म्हणतात समुद्रासारखे कान, जिनके श्रवण समुद्र समाना. ज्याची जिव्हा हंसिनी आहे, हंसाचा धर्म आहे, त्याच्या पुढे जर पाणी मिश्रित दूध ठेवलं तर हंस फक्त दूध ग्रहण करतो, पाणी तसंच राहू देतो. तसं सार आणि असार ज्याला कळालेला आहे, सार ग्रहण करतो त्याच्या जिभेला हंसिनी म्हणतात. सार काय आहे? फलकट तो संसार, येथे सार भगवंत. पण भगवंतात पुन्हा सार आहे. जसं दुधाचे अंगी दह्याचे अंगी निघे ताक लोणी. दह्याचं घुसळण केलं म्हणजे दोन निघतंय, एक ताक निघतं, एक लोणी. म्हणजे दह्यापासून दुधातलं सार जे आहे ते तूप आहे. नका घालू दूध जयामध्ये सार. पण असार ताकाचे उपकार तरी करा, लिहावं लागलं तर कुबारायला. म्हणजे सार लोणी आहे, पण लोण्यामध्ये पुन्हा सार आहे. लोण्याला तूप नाही म्हटल्या जात. आता सगळी मंडळी जाणकार आहे. ते लोणी कढवायचं असते, हे मावल्यांना चांगलं माहिती आहे. तो लोण्याचा गोळा पातेल्यात, मग खाली जाळ, त्याच्यावर पातेलं, तो लोण्याचा गोळा पातळ होतो आणि लोणी कढल्या जातं. कढल्या जातं म्हणजे त्याचा शब्दच तो आहे. कडकड 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 वाजतं ते. आणि कडकड 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 वाजणं बंद झालं की मावल्या म्हणतात कडलं. तुकोबारायण लिहिलं का नाही? उदक तववरी कडकडी लोणी. हे सगळे अभंगात आहे, फक्त वाचत जा. उदक तववरी कडकडी लोणी, निवांत होणी राहे मग. पाणी जळून गेलं की कडकड थांबली की कळलं, त्याचं नाव तूप. बस. आता 3 डोळ्यापुढे आणा. दह्यातून निघालेलं सार लोणी आहे आणि लोण्यातून निघालेलं सार तूप आहे. तसं फलकट संसार, सार भगवंत. पण भगवंतातून निघालेलं सार म्हणजे साजूक तूप. सार 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 विठोबा, नाम तुझे सार. आणि हे सार ज्याच्या जिभेला आहे नाम, त्याच्या जिभेला हंसिनी म्हणतात. रामा, हे तुझं दुसरं ठिकाण. अशी 14 ठिकाणं, याच्यातच होईल आपलं रामायण. ज्याची जिव्हा हंसिनी आहे, ज्याचे नेत्र चातकासारखे आहे. चातकाचा धर्म आहे ते मेघातून पाण्याचा थेंब पडला तर वरच्यावर चोचीमध्ये प्राशन करतो. जमिनीवरचं पाणी चातक पित नाही. त्याचं सारखं लक्ष मेघातल्या थेंबाकडे लागलेलं असतं. झालंय काय? मेघाच्या थेंबाकडे पाहणारा चातक पक्षी एका पारध्यानं बाण मारला आणि तो मरून पडला. तो पडताना तलावात पडला. तहानलेला होता, तहानलेला आहे, पडला पाण्यात, पण मरताना उलटी चोच करून मेला. का? जमिनीवरचं पाणी प्यायल्याचा कलंक चातक जातीला लागू नये म्हणून. त्याला म्हणतात चातक. ते सारखं लक्ष त्याचं मेघाच्या थेंबाकडे असतं. तसं जन्मभर ज्याचे डोळे तुझ्या दर्शनासाठी आतुरलेत रामा, हे तुझं राहण्याचं ठिकाण आहे. त्याला म्हणतात नेत्र चातकासारखे, जीवा हंसिनी, कान समुद्रासारखे, जे तुला अर्पण केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही. राजाही जेवण करतो, आमचा वारकरी जेवतो. दोघातला फरक सांगतो. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के. राजा डायनिंग टेबलवर पदार्थ असतात, खुर्चीवर बसलेला असतो, जोडे पायातच असतात, एका हातात सिगरेट असते, पदार्थ श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम वाटेल ते टेबलवर असतात, बाटली असते. 90 नाही म्हणत मी, हे आपले बिस्लरी. राजाचं जेवण. एका हाताने सिगरेटचा झुरका मारतो, एक जिलेबी तोडतो. राजाचं जेवण. पण आमचा फाटक्या कपड्याचा वारकरी, 90 वर्ष वयाचा म्हातारा वारकरी, जर्मनचं ताट, प्लास्टिकच्या तांब्या, गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी, तांबडो पागोटो, मोठ्या तुळशीच्या माळ्या, गोपी चंदन लावलेलं आणि वाकत वाकत पंढरीच्या वारीला चाललेला. महिन्याची वारी, नीरा नदी लागली, त्या खडकावर आंघोळ करून नित्यनेम केला. वेळ सकाळी 10ची आहे, भूक लागलेली आहे. ताट जर्मनचं काढलं, पडसीतली भाकरी काढली, तर भाकरी ताटात टाकल्यावर ताटाचा आवाज झाला. लाकडाच्या पाटीसारखी कडक झालेली भाकरी, 8 दिवसाची. मुखात नाही दात. भाकरीचा भुगा केला, त्याच्यात नीरा नदीतलं पाणी टाकलं, ते
भुगा करून पातळ केलं, त्याच्यात एक तुळशीचं पान टाकलं, डोळे मिटले, पंढरपुराकडे पाहून डबडबल्या डोळ्यानं वारकरी म्हणतो, देवा या जेवायला, साधू खाय रुखा सुखा भोग लगाय के. तुला अर्पण केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही रामा, हे तुझं राहण्याचं ठिकाण आहे. जिथे रात्रंदिवस तुझ्या नामाचा जप चाललेला आहे, जिथे काम नाही, जिथे क्रोध नाही, जिथे मद नाही, जिथे मोह नाही, जिथे लोभ नाही, जिथे मत्सर नाही, काम कोह मदमान न मोहा लोभ न चोबन राग न दोहा, जिनके कपट दंब नहीं माया, तिनके हृदय बसहू रघुराया. अशी एकंदर 14 ठिकाणं. नमस्कार. वाल्मिकीजी श्रीरामाला सांगतायत, पण लौकिकदृष्ट्या रामा, पुढे गेल्यावर चित्रकूट नावाचा पर्वत लागेल, त्या पर्वताच्या पायथ्याला मंदाकिनी नावाची नदी वाहते, आपण त्या नदीच्या तटाला निवास करा. म्हणून वाल्मिकीला नमस्कार करून राम लक्ष्मण सीता पुढे निघाले. चित्रकूटाच्या पायथ्याला वाहणारी मंदाकिनी नावाची नदी, त्या नदीच्या तटाला 2 पर्णकुट्या तयार झाल्या, एक लक्ष्मणासाठी, एक राम सीतेसाठी. वृक्षारोपण झालं. एक दिवसचा प्रसंग आहे. रामचंद्र प्रभू आणि सीता आश्रमापुढे बसलेले आहे. नमस्कार. लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले. एक मोठा वटवृक्ष आहे, त्या वटवृक्षाला एक वेल बिलगलेली आहे. वेल स्त्रीलिंगी आहे, वृक्ष पुल्लिंगी आहे. वृक्ष आणि वेलीवरून रामाचा सीतेचा संवाद आहे. सीते, केवढा भाग्याचा वृक्ष ज्याला अशी वेल जीवनात मिळाली. सीतामाई म्हणाल्या, नाही, वेलच भाग्यवान आहे देवा, जिला आधाराला एवढा मोठा वृक्ष मिळाला. नाही, वृक्ष भाग्याचा ज्याला जीवनात अशी वेल मिळाली. नाही, वेल नसीबवान जिला आधाराला असा वृक्ष मिळाला. वृक्ष भाग्याचा, वेल भाग्याची, वृक्ष भाग्याचा, वेल भाग्याची. एवढ्यात लक्ष्मणजी कंदमुळे घेऊन आले. लक्ष्मणा, तुझी वहिनी म्हणती वेल भाग्याची, मी म्हणतो वृक्ष भाग्याचा, तू सांग बरं याच्यातलं भाग्यवान कोण आहे. बोले, भैया भाभी आपसे समझौता कर लो, हमें क्यों धर्म संकट में डाल रहे हो. भैया को गुस्सा आएगा तो भाभी, नाही तू बिरागी संत आहे, सही निर्णय देने वाला, तुम्ही सांगा दादा कोण भाग्याचा आहे. अरे मला तर वाटतं वृक्ष भाग्याचा आहे, ज्याला वेल अशी जीवनामध्ये मिळाली. सीतामाई म्हणाल्या, नाही, वेलच भाग्याची आहे, जिला आधाराला असा वृक्ष मिळाला. बरं हे जाऊ दे, आमचं 2 वाजल्यापासून चाललं, तू सांग कोण भाग्याचा आहे. मी सांगू दादा, रागावरणार नाही ना. नाही, वृक्षही भाग्याचा नाही आणि वेलही भाग्याची नाही. तू तिसरंच काढलं, मी आधीच सांगितलं. बरं सांग. वृक्षही भाग्याचा नाही दादा, वेलही भाग्याची नाही. वृक्ष आणि वेलीच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा हा प्रवासी लक्ष्मण खरा भाग्याचा आहे. एकमेकाला जीवापाड सांभाळण्याचा तिघांचा प्रयत्न आहे. आता तुलसीदासजी कथा बदल करतात. 4 विद्यार्थी आणि गुहकजी वापस केले होते. 4 विद्यार्थी थांबले भारद्वाजजीच्या आश्रमात. तिथून पुढे आता गुहकजी निघाले. गुहक गंगेच्या काठाला आले तेव्हा एक दृश्य दिसलं त्याला. ते पाहून धक्का बसला, कारण नावाडी अजून याच भागाला दोर तसाच झाडाला बांधला जिकडे रामचंद्र उतरले. नावेत बसला. 3 दिवस 3 रात्री झाल्या, घरी गेला नाही, जेवला नाही, नुसता रडत होता. म्हणून धक्का बसला. गुहकाने विचारलं, केवट, अरे 3 दिन हुए घर नहीं गए. अजून रडू लागला. अरे क्यों, कुछ अनहोनी घटी क्या. अरे नहीं मालिक. तो क्यों रोता है. आप नसीबवान हैं, आपको साथ ले गए भगवान, लेकिन मुझे पापी को तो यहाँ ही छोड़ दिया. रोता क्यों. जब से श्री रामचंद्र को देखा उस दिन से संसार देखने की इच्छा नहीं हो रही. पागल बन गया हो, घर जाने की भी इच्छा नहीं. अरे भगवान की इच्छा में इच्छा मिलाना भक्तों का धर्म होता है भाई. मुझे भी लौटा दिया मालिक ने, चल उस पार ले चल. मग मालकाला म्हणजे गुहकाला नावेत बसवलो. नाव निघाली. पलीकडच्या काठाला गेल्यानंतर गुहकजी उतरले असतील जमतेम, तर यानं पागलसारखं उभं राहून आरडावरडा केला गंगेच्या काठाला नावाड्याने. केवट लोक
गंगा तट के निवासी मेरे जात भाई, अरे मुझे मदद करो। सगळे 5-50 नावाडी आले। कौन सी मदद चाहिए? इस नैया को उठाओ। 5-50 नावाड्यांच्या मदतीनं नाव उचलली, गंगेच्या काठावर ठेवली, गंगेच्या पाण्यानं नाव स्वच्छ धुतली, याने आंघोळ केली, रानातली फुलं आणली, नावेला फुलं वाहली, नावेला 5 प्रदक्षिणा घातल्या आणि साष्टांग दंडवत घातला. मग मात्र गुहकाला राहावलं नाही. गुहक आणि केवट, केवट म्हणजे तो नावाडीन, गुहक म्हणजे त्या भिल्लांचा राजा. त्याने विचारलं, क्यों रे भाई, धंधा नहीं करने का? जी नहीं. और बाल बच्चे परिवार है, गुजरान कैसे करोगे? भीख मांगूंगा. धंधा क्यों नहीं करने का? इसलिए जिस नैया को भगवान के पाँव लगे हैं, उस नैया को अब संसारी लोगों के पाँव नहीं लगने देने के. मेरी माता है, मेरी देवता है. मैंने कौन सा पुण्य किया मालिक जो भगवान की प्राप्ति हुई? 80-80 हजार साल लोहे का आटा खाकर ध्यान करने वालों के ध्यान में नहीं आने वाला भगवान, मुझे दर्शन मिला, पाँव धोने को मिला. क्या कारण? ये मेरी नैया. ये फूटी टूटी नैया गरीब के पास नहीं होती तो मुझे भगवान नहीं मिलता. ये नैया नहीं है मालिक, तो क्या है? मेरे भगवत प्राप्ति का साधन है. मैं 14 साल पूजा करते रहूँगा, और 14वें साल कोई बोलेगा प्रभु आए हैं, इस पवित्र नैया में बिठा करके मालिक को इस पार ले आऊँगा, तब तक मैं पूजा करते रहूँगा. त्याच्या भक्तीला नमस्कार करून गुहकजी पुढे निघाले. आता एक एक प्रसंग कारुणिक आहे आणि सर्व करून आपल्याला वेळ सांभाळायची आहे. पाहता पाहता आपला तास संपला. असेच संपतात. झालं, 2च दिवस राहिले. परवा नमस्कार. आता एक एक प्रसंग पहा. गुहकजी शृंगवेरपूरला आले. आणि पुढचं चित्र पाहिलं बंडूदेवा, तर गुहक जाग्यावर उभा राहिला. काय होतं? सुमंताचा रथ अजून याच्याच गावात आहे. 3 दिवस झाले. घोडे तसेच जुंपले आहे. सुमंत खाली बसलेला आहे. रथाच्या चाकाला डोकं टेकलं. अश्रू सुकलेले, अन्नाचा कण पोटात नाही. धक्का बसला. गुहकजीला खांद्याला हात लावून सुमंताला हलवलं. सुमंत बाबा पाहायला तयार नाही. सुमंतजी, सुमंतजी. डोळे उघडले. भक्त भगवंताच्या चरणाला मिठी मारतो अशी सुमंताच्या चरणाला सुमंतजीनी गुहकाच्या चरणाला मिठी मारली. लाजला गुहक, माग सरला आणि वाकून नमस्कार करून म्हणाला, ये क्या करते हो बाबा? बचपन में भगवान रामचंद्र तुम्हारी गोद में खेलते थे. इतने अधिकारी अयोध्या के प्रधान मेरे भिल्ल के पैर पकड़ के मुझे शर्मिंदा क्यों कर रहे बाबा? 6 दिन हो गए, आप अयोध्या क्यों नहीं गए? रडू लागले सुमंत. तू अकेला नहीं रे, तुम्हारे पूरे बस्ती वाले शाम सुबह दोपहर भिल्ल लोग मुझे यही पूछ रहे कि अयोध्या क्यों नहीं जाते बाबा, अयोध्या क्यों नहीं जाते बाबा. लेकिन आज मेरा सवाल है, आप लोगों ने अयोध्या देखी क्या रे? नहीं. मेरा जन्म हुआ अयोध्या में, कितनी खुशी थी मेरी अयोध्या नाच रही थी. कल हमारे राजा रामचंद्र हो गए मुझकी प्रजा, राजा रामचंद्र हो गए मुझकी प्रजा. खाली रथ ले जाऊंगा. अयोध्या के प्रजाजन मुझे सवाल पूछेंगे, लाया राम को तो प्रधानमंत्री के नाते कहूंगा मेरी मनस्थिति ठीक नहीं, मत पूछो. कैकई को सवाल पूछने का अधिकार नहीं. दशरथ जी को मूर्छा आई. भरत रिपुसुदन अयोध्या में नहीं, प्रजा रो रही. सुमित्रा मां बहुत समझदार है गुहक. पूरी अयोध्या में एक पात्र समझदार है, मां सुमित्रा. मेरे आंखों में आंसू देखेगी तो मां सुमित्रा सवाल नहीं पूछेगी. वो समझ लेगी मेरा सुमंत रो रहा, किसी को नहीं लाया. लेकिन 6 दिन से एक व्यक्ति मेरे हृदय के टुकड़े 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 कर रही. कौन? रामचंद्र की मां कौशल्या देवी. आस लगा के बैठी होंगी, मेरा सुमंत आएगा, तीनों में से किसी को लाएगा. वो दौड़ दौड़ कर माँ कौशल्या मेरे रथ के पास आएगी गुहक, और पूछेगी, सुमंत लाया मेरे राम को? बोल. उस माँ को क्या जवाब दूंगा?
एक काम करो भिल्ल लोग, गंगा के तट पर मेरी झोपड़ी बना दो। क्या करोगे बाबा? झोपड़ी में राम का भजन 14 साल करूंगा, और 14वें साल रामचंद्र आएंगे तो इस रथ में बिठा कर ले जाऊंगा। और ये भी सुनो, भजन करते करते 14 साल के पहले मैं मर गया, अंत्य संस्कार नहीं करना मेरे, इस मुर्दे को उठा के गंगा के पाणी में फेक देना। खूप रडू लागले सुमंत, गोहक भिल्ल सगळे रडतात। आता गोहकाचे जे उद्गार आहे हे चिंतन करण्यासारखे। बाबा, समझ सकता हूँ आपकी भावना को, मैं आपको उपदेश नहीं याद दिलवाता हूँ। ये 50 झोपड़े का गांव है ना बाबा, हाँ ये मेरा गांव है श्रृंगवेरपुर, और इस गांव का मैं मुखिया हूँ। मुखिया की जिम्मेदारी क्या होती सुमन बाबा? क्या होती? प्रजा को संभालना, धीर देना, प्रजा को हिम्मत देना, प्रजा के आंसू पोंछना, ये मुखिया की जिम्मेदारी होती है। हाँ, आप कहते हो दशरथ जी को मूर्छा आई, भरत रिपुसुदन अयोध्या में नहीं, प्रजा रो रही, तो मेरा सवाल है, इस समय अयोध्या की प्रजा के आंसू पोंछने वाला और अयोध्या की प्रजा को हिम्मत देने वाला आपके सिवा पूरी अयोध्या में मुखिया कौन है बाबा? रोना नहीं, मुखिया की जिम्मेदारी निभाओ बाबा, जाओ। आणि मग विनंती केली। सुमंत रडतात, कसं तरी बसवलं रथामध्ये, रथाचे घोड्याचे लगाम धरले, कारण गंगेकडे तोंड घोड्याचे होते, फिरवले अयोध्येकडे, तर गरकन घोडे पुन्हा गंगेकडे फिरले, 2 पायावर उभे राहून हिनिनू लागले, जणू घोडे हिनिन्यातून सांगत होते की सुमंत जी आप जाओ, हमें नहीं आए का, जिस वर हमारा मालिक गया हम उसी वर जाएंगे, तो गंगा के पानी में फेंक दो, में डूब के मर जाएंगे तो भी अयोध्या नहीं आएंगे। कसा तरी प्रयत्न करून रथ वळवला। सुमंतानं तर डोळे मिटून घेतले, रडू लागले। घोडे चालतात, थांबतात, पुन्हा चालतात, थांबतात, पुन्हा चालतात। जास्त वेळ जर घोडे थांबले तर ते बिल्ल चाबूक मारतात, चाबूक। फट्ट आवाज झाला चाबुकाचा की सुमंतजी डोळे उघडून पाहतात तर घोड्यावर वळ आलेले, आणि घोड्यावरचे वळ दिसले की सुमंत रडून उभे राहतात, आणि त्या भिल्लांना हात जोडून म्हणतात, भिल्ल लोग, मारने की खुशी है आप लोगों को, एक काम करो, जितना मारना है इस पापी सुमंत को मारो, लेकिन अश्व को मत मारो। ये राम के प्यारे अश्व है, इनको राम विरह का कितना दुख हुआ केवल अयोध्या में सुमंत जानता है। बाबा, एक गुंगे प्राणियों ने तुम्हारा क्या बिगाड़ा रे, मत मारो। असं करीत करीत अयोध्या जवळ आली। आता प्रश्न सुमंतजीला पडला, दिवसाचा प्रवेश करावा तर प्रत्येक जण मला प्रश्न विचारायला, आणलं का रामाला, आणलं का सीतेला, आणलं का लक्ष्मणाला, कोणाला काय उत्तर देऊ, त्यापेक्षा रात्र होऊ देतो, मध्यरात्र होऊ देतो, सगळ्यांना झोपू देतो, आणि मग रथाचा प्रवेश। रात्रीचे 12 वाजले, सगळी अयोध्या झोपी गेली असावी असं अनुमान केलं। सुमंताचा रथ रात्री 12 वाजता अयोध्येत प्रवेशला। कोणी झोपलं नव्हतं, जेवलं नव्हतं, 6 दिवस 6 रात्री झाल्या होत्या, फक्त या आशेवर जगत होते की सुमंत कोणाला तरी आणेल। रथाच्या चाकाचा खडखडाट ऐकला, प्रजा सावध झाली, अरे सुमंतजी आले, सुमंतजी आले, सुमंतजी। हालचाल झाल्यावर सुमंतानं डोळे उघडले, भोवताल दृष्टी टाकली तर सुमंताच्या डोळ्यावर विश्वास बसेना। मी अयोध्येत आहे का मशानभूमीत? कारण 6 दिवसापूर्वी अयोध्या बघितली होती, केळीचे खुंट उभे होते, दारात तोरणं बांधलेली होती, गुढ्या उभारल्या होत्या, ठेवणीतले कपडे घालून प्रजाजन, हातात आरत्या, दारात रांगोळ्या, प्रसन्न वदन। आज पाय घासून घासून रांगोळ्या मिटलेल्या, तोरणं तुटलेली, केळीचे खुंट दारात आडवे पडलेले, गुढ्या उतरलेल्या, आणि 6 दिवसात कोणी आंघोळ नाही, कपडे बदलले नाही, आणि प्रत्येकाचे चेहरे काळवंडलेले। विश्वास बसेना, मी अयोध्येत आहे की स्मशानात? पहिलं लक्ष सुमंतजीचं अयोध्येतल्या जनावरांच्याकडे गेलं। भावार्थ रामायणात एकनाथ महाराज लिहितात, वना जाता रघुनंदन, गायीचे गळती लोचन, अश्व गज करती रुदन, दुःखे पाशान उलताती,
गायी रडत होत्या, घोडे रडत होते, हत्ती रडत होते अयोध्येत. समाजाकडे पाहिलं सुमंताने, डोहीच्या टता जीवन, जेवी तळमळती मिन, तेवी अयोध्येचे जन रामा विन तळमळते. डोहातलं पाणी आटल्यावर मासे तडफडतात, तसे प्रजाजन तडफडत होते रामाच्या विरहानं. एवढ्यात मध्यरात्र आहे, आताच माझा राम वनवासात गेला, अशा आविर्भावात माय कौसल्या रडत होती. 6वी रात्र, आणि माय कौसल्याच्या रडण्याचे शब्द सुमन बाबाच्या कानी आले. अरे माझ्या श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा, विवळ सांडुनिया आम्हा वना दुर्गमा केवी जासी. बाळ माझा केविलवाणी, कुठे पिशील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्य दाणी, परतून ये रे श्रीरामा. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बाळा वना. रडता रडता माय कौसल्याची छाती भिजली. छाती का भिजली म्हणून पाहिलं, ती पाण्यानं भिजली नव्हती, वात्सल्य आवरलं नाही, स्तनाला दुधाच्या धारा लागलेल्या. आणि मग हंबरडा फोडून माय विचारू लागली, अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बाळा वना, मजाला प्रेम पाना, कोणा पाजू राघवा. आता सुमंताला वाटलं, या माऊलीचं मी कोण्या शब्दात सांत्वन करू. सवयीनं घोड्याने रथ ओढत नेला त्या राजमहाला पुढे. प्रचंड गर्दी, रात्री 12ची घटना. सुमंतजी उभे झाले आणि भोवतालच्या गर्दीवर रागावले, पाहता काय माझ्याकडे, या पाप्याला मालकाजवळ घेऊन चला. सेवक धावले, सुमंतजीला खाली उतरवलं रथातून. आणि जेव्हा राजमहालात प्रवेश अंगणापर्यंत आले असेल, सुमंतजी रडणाऱ्या माय कौसल्याजवळ सुमित्रा बसलेली होती. सुमित्रा मायनं सांगितलं, रोना नहीं दीदी, क्या हुआ, अपना सुमंत बाबा आया. ताडकन उठली माय. सुमंत खाली मान घालून उभे अंगणामध्ये. विचारलं नाही, लेकाच्या भेटीला उतावीळ झालेली आई ताड 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 चालत निघाली. सुमंता जवळूनच गेली. प्रचंड गर्दी होती रथाच्या भोवताल. कोणाचं तरी लक्ष गेलं, माताजी आल्या, माताजी आल्या म्हणून रथाच्या पुढची माणसं बाजूला झाली. 25-30 फुटाहून घोडे जुंपलेले आहे. त्या जुंपलेल्या घोड्यानं माय कौसल्या बघितली आणि मायनं घोड्याकडे बघितली. घोड्याने ओळखलं हे रामचंद्राची आई आहे. घोड्यांना बोलता येत नाही, पण जुंपलेले घोडे अशा जोडीनं मानावर करायचे. इशारा कशाचा, आज जा आई साहेब, हा इशारा आहे घोड्यांचा. माँ अंदर जाओ, रथ के पास मत आना, तीनों में से किसी को नहीं लाया, सर पटक पटक के रोना पड़ेगा, माँ चली जा अंदर. तरी माय आहे. रथापर्यंत आली माय कौसल्या. पडदा बाजूला सारला, आत डोकावलं. तिघापैकी कोणी नाही. ज्या आशेवर जगली होती 6 दिवस, आशा संपली. रथाच्या चाकावर थाड 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 टेंगुळ येईपर्यंत डोकं बदलून घेतलं. मग आई रथाच्या पुढे आली. उंच मानेचे घोडे, पांढरे शुभ्र घोडे, आज काळे ठिक्कर पडलेले होते. जेव्हा माय रथाच्या घोड्यापुढे उभी राहिली ना, खूप मोठा अपराध घडलेला व्यक्ती क्षमा मागण्यासाठी नतमस्तक होतो. सारख्या माना जोडीनं वाकवल्या माय कौसल्याच्या पुढे घोड्याने. जशा दोन्ही घोड्यांनी माना वाकवल्या, एक उजवा हात एका घोड्याच्या डोक्यावर ठेवला आईनं, एक डावा हात एका घोड्याच्या डोक्यावर. आणि घोड्याच्या तोंडावरून हात फिरवायला जेव्हा सुरुवात केली, खाली पाहिलं तर घळघळ घळघळ घोड्याच्या डोळ्याला लागलेलं. घोडे बोलत नाही, त्यांचे अश्रू बोलत होते. माँ, एक दिन रोने से काम नहीं चलेगा, 14 साल रोना ही रोना है माँ. अभागी हम है माँ, छोटे तो भगवान हमारे पीठ पर बैठते थे,
जंगल घूमने जाते तो पीठ पर बैठकर जाते थे, दुल्हा राजा बने तो हमारे पीठ पर बैठकर ही सवारी निकली थी। जिंदगी में खुशी के बारे में आज तक हिस्से लिए